तामदर्डी येथे भीमा नदीवर बंधारा बांधण्यासाठी 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली। मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे बंधारा बांधण्याची मागणी करण्यात आली होती। यानुसार भीमा नदीवर कोप बंधारा बांधण्यासाठी 34,99,43,406 रुपये मंजूर झाले असून यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या बंधाऱ्यामुळे आता तामदर्डी, बोराळे, मुंडेवाडी, माचणूर, ब्रह्मपुरी, रहाटेवाडी तर मोहोळ तालुक्यातील अरबळी, मिरी, बेगमपूर, अर्धनारी, एनकी या गावातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली। पुढे बोलताना ते म्हणाले की हा बंधारा उभारणीसाठी अनेक वेळा शेतकऱ्यांनी आंदोलनं केली। या बंधाऱ्याच्या ठिकाणी शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात पिकं वाचवण्यासाठी मातीचा बांध घालून पाणी अडवत होते। यानंतर या शेतकऱ्यांनी माझ्याकडे येऊन या बंधाऱ्यासाठी पाठपुरावा करा अशी मागणी केल्यानंतर नागपूर येथील झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी करून या बंधाऱ्याला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार सरकारनं संबंधित बंधाऱ्याला निधी देऊन येथील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत बंधारा मंजूर केलाय असंही ते म्हणाले। तर हा बंधारा या अगोदर जलसंपदा विभागाकडे होता, परंतु सदर विभागाने या प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे मागील 22 वर्षापासून सदरचा प्रस्ताव फक्त कागदावरतीच व मागणीपुरताच मर्यादित राहिला आहे। त्यामुळे मी तात्काळ माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सदरचा बंधारा जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचे पत्र दिले होते। म्हणून मी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मी केलेली विनंती त्वरित मान्य करून सदरचा बंधारा जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यास जुलै 2023 ला परवानगी दिली। काम चालू असताना आणि पूर्ण झाल्यानंतर कामाची गुणनियंत्रणाच्या दृष्टीनं विभागाच्या दक्षता आणि नियंत्रण पथकाकडून तपासणी करण्यात यावी। प्रकल्पाचं हस्तांतरण झाल्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च लाभार्थ्यांकडून करण्यात यावा। आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा अनेक नवीन घटकांचा शासन मान्यतेशिवाय प्रकल्पामध्ये समावेश करण्यात येऊ नये अशा अनेक अटींसह कोप बंधाऱ्यास मंजुरी मिळाली असून लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आमदार समाधान आवताडे यांनी सांगितलं। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।